पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांनी मोठी कारवाई केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अलीम शेख यांनी। दिनांक 18 डिसेंबर रोजी पैठण तालुक्यातील पैठण शहागड रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITIच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या गोदापात्रातून मागील अनेक दिवसापासून रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात होती। परंतु या वाळू चोरांवर महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यानं निर्ढावलेल्या वाळू माफिया चोरांचं मनोधैर्य चांगलंच वाढल्यानं त्यांनी दिवसाढवळ्या ट्रॅक्टर आणि यारीच्या साहाय्यानं गोदापात्रातनं बेसुमार अवैध वाळू उपसा करून विक्री करण्यासाठी गोदाकाठावर ठिकठिकाणी लाखो रुपयांचा प्रचंड वाळूचा साठा केल्याची माहिती पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांना मिळाली असता त्यांनी आणि त्यांच्या पथकातील नायब तहसीलदार बनसोडे, तलाठी झिरपे मॅडम, कोतवाल अनिल घोडके, शासकीय वाहन चालक धारकर तसंच इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ गोदापात्रात जाऊन साठवून ठेवलेल्या वाळू साठ्याचा आणि वाळू उत्खनन करण्याच्या साहित्याचा पंचनामा करून संबंधित वाळू साठा जप्त केलाय। पुढील कारवाई महसूल प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। प्रतिनिधी अलीम शेख, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।